काय ठीक आहे पा. तर काल आपण आयुपीएससी नाही आयसोमेरिझम पाहतोय आपण बरोबर. काल आपण कोणतं आयुपीएससी पाहिलं? अरे आयसोमेरिझम कोणतं पाहिलं? टॉटोमेरिझम आपण काल चालू केलेलं आहे बरोबर. ठीक आहे. आतापर्यंत आपण आयसोमर पाहिलेत. आयसोमेरिझम म्हणजेच काय असतं पहिल्यांदा तर ओके मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो त्यांचा डिफरंट असतो. त्यांना म्हणतो आपण आयसोमर. आयसोमर दोन प्रकारचे असतात. पहिला असतं स्ट्रक्चरल आयसोमर, दुसरा असतो स्टिरिओ आयसोमर्स. ठीक आहे बरोबर. स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये टोटल किती पार्ट्स आहेत? 6 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत टोटल? 6 टाइप. पहिला कोणता त्याच्यामध्ये? चेन आयसोमर. पहिलं काय पहा थांबा, चेन आयसोमेरिझम. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? पोझिशन आयसोमेरिझम. दुसरं काय आहे? पोझिशन आयसोमेरिझम. थर्ड काय आहे आपल्याकडे? फंक्शनल आयसोमेरिझम. चौथं काय आहे? मेटामेरिझम. पाचवं काय शिकलो आपण? रिंग चेन शिकलो ना. आणि 6वं काय शिकलो आपण? टॉटोमेरिझम. काय शिकलो आपण? टॉटोमेरिझम. ह्याच्यासाठी काल तुम्हाला मी काहीतरी दिले होते सम्स टोटल बरोबर. बोर्डवरचे पहिल्यांदा बोर्डवरचे परत सांगते पहिल्यांदा बोर्डवरचे 1 ते 5 मध्ये काय डाऊट? 1 ते 5 मध्ये डाऊट. तिसरा कोण आहे? तुला नाही आलं तिसरं द्या. का नाही केले? शेवटी अजून कोणी बरं केले नाही? जमलं नाही ना, केलेच नाही असं कोणी केलं नाही? व्हिडिओ पाहिला असेल ना तू. मग तू अजून केलं नाही असं कोण आहे? झालं का? तू झालं का? का बरं? आलं नाही का केलंच नाही? आणि हे 10 का बरं? ठीक आहे आता तू आजपासून तुझ्या लक्षात राहील. तू पण नाही विसरायची. किती नंबर? 3 नंबर ना. काय पाहायचं होतं आपण ह्याच्यामध्ये? काय आहे का? टॉटोमेरिझम हा दाखवेल का? बरोबर दाखवेल का? का बरं? तू थांब ना जरा. पाहिजे स्टीव. अल्फा कार्बन पाहिजे आहेत का? अल्फा कार्बन कुठे? अल्फा कार्बन आहे. सॉरी अल्फा कार्बन आहे. अजून काय पाहिजे? आहेत का? कुठे? अरे हुशार. हे इकडं CH3 इकडं CH3 असं आहे ना. आहे का? कुठे अल्फा हायड्रोजन आहेत का? यांचं काय केंद्र नाही. हे अल्फा आहेत का? मग हायड्रोजन कुठं पाहिजे? अल्फा कार्बनला. कुठं पाहिजे? तू का बस. कुठं पाहिजे? अजून शिकवायचे थांबणार. कुठे आहेत ते? आहेत का अल्फा कार्बनला? आहेत अल्फा कार्बनला. हा 1 2 3 नाही. 1 2 3 या कार्बनच्या साईडचा जो कार्बन आहे त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्यांना आपण? आहेत का अल्फा कार्बनला? कोण आहे इथं? मिथाइल आहे का? अरे वेड्या आहे का? हायड्रोजन अल्फा हायड्रोजन आहे का? ह्या कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे का? मग याच्यामध्ये टॉटोमेरिझम असेल का? असणार आहे. कसं? आज शिकवेल थांबा जरा. ठीक आहे सध्या आपल्याकडे ह्याचा टॉटोमेरिझम नाही आपल्या रूल नुसार बरोबर. अल्फा हायड्रोजन नाही म्हणून. पुढे बोला. चौथ्यामध्ये कोणाला डाऊट आहे? चौथ्यामध्ये काय डायरेक्टली हायड्रोजन दिलेत की? इथं त्यांनी काय दिले डायरेक्टली? HH आहे की काय? अवघड हेच स्ट्रक्चर आहे ना. हायड्रोजन दिसतात तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार? टॉटोमेरिझम. काय असणार? टॉटोमेरिझम. बोल काय? हो आहेत की. मग तेच पाहिजे ना आपल्याला. तेच तर अल्फा हायड्रोजनच पाहिजे ना आपल्याला. अजून 5 झाले. 6 ते 10 मध्ये काय डाऊट?
9 10 6 9 आणि 10 6 पहा CH3 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 N डबल बॉन्ड 1 2 आणि हा काय झाला 3 हा झाला अल्फा तिसरा हा काय झाला आहेत का याला हायड्रोजन अटॅच मग असेल का टॉटोमेरिझम काय अवघड तसं मॅडम चालेल तुला आलं का हुशार आहे तू हवा आहे तुझी अजून कोण 90 बोला ओएच आहे की त्याला तो 10 आहे हे 9 आहे बाळा 9 काढले मी बोला असेल का असणार आहे अहो असणार आहे आणि जर असलं तर आणि जर असल्यावर आणि तुम्हाला येतंय हे तुम्ही नीट पाहिलं नाही काय नाही पाहिलं तुम्ही नीट ऑलरेडी आहे की तो पहा की डबल बॉन्ड म्हणजे काय इन आणि हा ओल आहे की त्यात पुढचा फॉर्म दिलता आन्सर दिलता मी डायरेक्ट तुम्हाला इनोल आहे ना हा मग तो टॉटोमेरिझम याला रिव्हर्स करा काय करा याला रिव्हर्स करा तुम्हाला काय मिळेल कीटोन मिळेल कोण मिळणार संपला विषय केवढं सोपं आहे काय नाही काय अहो हे जे अहो करणार की पहा ना काय करायचं हा एच आहे ना तुमचा हे तुमचे शिफ्ट होईल हा जो डबल बॉन्ड आहे हा तुमचा शिफ्ट होईल ऍटम वरती आणि ऑक्सिजन हायड्रोजन तुमचा परत इकडे जाऊन अटॅच होईल संपलं याचा ऑलरेडी हा इनोल आहे अहो आहे ना आपल्याला दाखवायचं सांगायचंय काय प्रश्न काय टॉटोमेरिझम दाखवेल का नाही टॉटोमेरिझम म्हणजे काय हायड्रोजनचं एक्सचेंज होईल ना रिव्हर्स गेलो तर जाईल ना हायड्रोजन म्हणजे जे इंटरचेंज होतं कीटोनचा फॉर्म कशामध्ये कन्वर्ट होतो इनोल मध्ये आता जर हा इनोल मध्ये ऑलरेडी गेलाय याचा अर्थ त्याने टॉटोमेरिझम दाखवूनच गेलाय ना हा न दाखवतो डायरेक्ट गेलाय असं काय नाही शेवटला सांगितलं ना नंतर सांगितलं लक्षच नाही 10 डबल बॉन्ड बोला दाखवेल का 1 2 3 याला 2 हायड्रोजन आहेत का नक्की आहेत ठीक आहे मग दाखवेल का हा दाखवेल संपला विषय किती सोपं आहे केवढं सोपं आहे एवढं सोपं आहे आलंय का समजलंय नक्की हा सुद्धा दाखवेल हा मात्र दाखवणार नाही झाले 1 ते 10 झाले आता काय नेक्स्ट आपल्याकडे शीट मध्ये या दर काय हा शीट मध्ये किती डाऊट आहेत सांगा तर 1 2 असेल तर काय संडे साठी घेऊ हा का बरं काल ग्रुपला शीट पडली ना तिचं काय आज कोणती आली बाळा तू जास्त जेवली का समजूनच घेत नाही अजिबात बाबा काढा शीट काढा हा नाही पहिल्या शीट मध्ये किती डाऊट आहेत आणि या शीट मध्ये 1 ते 5 मध्ये डाऊट शीट मध्ये या बाळा तुझं आधी कोण क्लासला होतं का आपल्याकडं हा तो नंबर सेव्ह कसं काय म्हणून म्हणलं हा बोला थांबा 1 ते 5 मध्ये तिसरा 1 ते 5 मध्ये तिसरा पा विच ऑफ द फॉलोइंग कॅन एक्झिबिट टॉटोमेरिझम पहिला कोण आहे पा C6H5 CH2 C डबल बॉन्ड CH2
CH2 C डबल बॉन्ड O H. दाखवेल का? दाखवेल का? 1 2 3 आलं की अल्फा हायड्रोजन आले का? किंवा इथून घ्या 1 2 3 आले का? दाखवणार आहे पहिला. ठीक आहे बरोबर. सेकंड पाहूयात. C6H5 C डबल बॉन्ड O CH2. हा सुद्धा दाखवेल का? इथंच पुढचं स्ट्रक्चर काढत बसत नाही. आहे का? sp3 आहे आणि अल्फा हायड्रोजन सुद्धा आहेत. आता दोन्ही आले मग काय राहिलं? तिसरा पण असणार आहे. ऑप्शन काय? चौथा. ऑल ऑफ दिस. काय मॅडम कळतंय का? आता तुम्ही तिन्ही चेक करत बसले का? 2 करेक्ट आले याचा अर्थ काय? ऑल ऑफ दिस असणार. ठीक आहे. पण नॉन ऑफ दिस असेल तर मग मात्र तिसरे चेक करायला. ठीक आहे. पुढे कोण? अजून कोणतं? 5वं. विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोन बिलो इज नॉट अन आयसोमर ऑफ द अदर. त्यांच्यापैकी कोण आयसोमर नसेल हे तुम्हाला काढायचं. विच वन ऑफ द कंपाऊंड शोन बिलो इज नॉट अन आयसोमर ऑफ द अदर. काय रे? पाच मिनिटं. पहा कंपाऊंड कोणते कोणते दिलेत आपल्याला. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 दिलेत ना. आणि इथं काय दिलाय? डबल बॉन्ड दिलाय. ठीक आहे. आता आयसोमर ऑफ द अदर. ओके. डायरेक्ट फक्त आपल्याला काय ओळखायचं आहे? आयसोमर ओळखायचं आहे. त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की हाच आयसोमर काढा किंवा टॉटोमेरिझम आहे का दाखवा किंवा मग काय दाखवा. असं कोणतं स्पेसिफिक सांगा की मॅटामर आहे का दाखवा. फक्त आपल्याला ओळखायचं की आयसोमर कोण आहे. मग काय करणार तुम्ही? कंपाऊंड घ्यायचे. कोणत्या 2 कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा येतो तेवढं तुम्हाला काढायचंय. सोडून देऊ गरज आहे का? 8 कार्बन. किती कार्बन आले याच्यामध्ये? 8 कार्बन. अजून 8 कार्बन कुठे आहेत का पहा बरं. बाकीच्या 4 स्ट्रक्चर्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आहे. दुसरीकडे सगळ्यांकडे आहे का 8 कार्बन? चेक करा. सगळ्यांकडे 8 कार्बन आहेत 100%. कोणाकडे नाही आहेत? चौथ्याकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत की? आहेत 8. ठीक आहे. मग काय करणार तुम्ही? प्रत्येकाचे हायड्रोजन मोजणार. चेक करा कोणाचा हायड्रोजनचा नंबर सारखा येतो. ज्याचा सारखा येतो ते काय असणार? तुमचे 2 आयसोमर असणार. समजलंय? अहो आलंय का लक्षात? इज नॉट विचारले. ठीक आहे. मग तिघांचं सारखं येईल एकाचा येणार नाही. तो काय नसणार आहे? तुमचा आयसोमर नसणार आहे. सोपं आहे. कळलंय का? कसं सोडवायचं कळलंय? सोडून देऊ का? जमेल? आता जमेल ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला फक्त काढायचं. पुढे बोला. पुढे बोला. हा 6वं. अमॉंग द गिवन स्ट्रक्चर विच कॅन एक्झिबिट टॉटोमेरिझम. कोणत्या याच्यामध्ये टॉटोमेरिझम असेल? पहा बरं. पहिला काय दिलाय? डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आहे का? पहा बरं. हा कार्बन नंबर 1 2 3 3 4 4 5 बरोबर ना. आता पहा हा झाला अल्फा कार्बन. काय झाला? हा काय झाला? अल्फा. इथं हायड्रोजन आहे का? अहो हायड्रोजन आहे का? आहे हायड्रोजन. पण हा sp3 आहे का हायब्रिडाइज? sp3 हायब्रिडाइज आहे का? मग दाखवेल का? अहो दाखवेल का? नाही दाखवणार. म्हणजे हा काय नाहीये. ठीक आहे. सेकंड वन पहा. आता हे चुकणार आहे तरी पण सांगतो. का चुकणार आहे सांगेल नंतर. आधी आपल्या कन्सेप्टनुसार जेवढं शिकवलंय त्याच्यानुसार घ्या. बोला. असणार आहे? असणार आहे. दिसतंय का? 1 2 3 1 2 3 बरोबर का? हा कार्बन sp3 आणि त्याला अटॅच तुमचे हायड्रोजन आलंय का? म्हणजे हा असणार आहे. पुढे पहा. बेन्झीन रिंग आहे का? बेन्झीन रिंग पहा. आता तिसऱ्याची काढायची गरज नाही आपल्याला. तिसरा काढायची गरज नाही. ऑप्शन काय दिलेत पहा. ओनली 1 ओनली 2 n ओनली 3 नॉन ऑफ दिस. म्हणजे आपल्याला दुसऱ्यामध्ये तर भेटून गेले तरी पण तिसरा सांगून ठेवतो. डबल बॉन्ड O डबल बॉन्ड आहे का? हा sp3 आहे का? कसा आहे? हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. हा कसा आहे?
मग दाखवेल का? म्हणजे आन्सर काय असणार फक्त? समजले? आलंय का? नक्की कळाले? अजून कितवा? 8वा. विच वन ऑन द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड आर रिंग चेन आयसोमर? पहा, रिंग आणि चेन ना, काय अवघड त्याच्यात? एक रिंग वाला पाहिजे आणि एक चेन वाला पाहिजे. दोघांचा फॉर्म्युला चेक करा. ठीक आहे, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा दोन कंपाऊंडचा, ज्याचा फॉर्म्युला सारखा येईल ते काय असणार तुमचे? रिंग चेन आयसोमर. समजतंय? अवकळतंय का? नक्की का? काय कळत तुला? कळल तामदार. 9वा 10वा 9. हा माहिती मला, असे मोठे मोठे स्ट्रक्चर आलं. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड विच इज नॉट अ स्ट्रक्चरल आयसोमर ऑफ द अदर? काय काढायचं आपल्याला? म्हणजे दोघांचे काय पाहिजे बरं? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे पण स्ट्रक्चर काय पाहिजे? डिफरंट पाहिजे. मग काढा की कोणते? फर्स्ट आणि थर्डचं सेम आहे, सेकंड आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर वेगवेगळे. ठीक आहे ना, चालतंय ना. पहा बरं, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर दुसऱ्यामध्ये पहा, दुसऱ्यामध्ये फंक्शनल ग्रुप काय रे आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे का? कोण आहे इथे? कीटोन. आणि इथं कोण आहे? हा. आता हा स्ट्रक्चरल आयसोमर असणार आहे, पण त्याच्या आधी हा काय? प्रायोरिटी ऑर्डर. अहो प्रायोरिटी ऑर्डर जास्त कोण आला? टॉटो. त्याच्यानंतर एम, नंतर फंक्शनल, नंतर बरोबर ना? रिंग ना. ठीक आहे, हे सोडा, चाला याचा विषय. बस का? आली ऑर्डर? आली का? पहिलं फंक्शन मग मेटा आहे का? सॉरी, हा बरोबर, आधी मेटा शिकलो ना आपण, जसं शिकलोय तसं लक्षात ठेवायचं. आले का? समजले? म्हणजे आधी कोण आहे बरं? हा पोझिशनच्या आधी हा कोण असणार आहे? असणार आहे का? तसं पहिलं आणि तिसरं पहा, फंक्शनल ग्रुप सारखा आहे का? आहे का? मग ते फंक्शनल असणार आहेत का? नाही. पण काय असणार आहेत ते? आले. आन्सर नंबर 1 and पुढे बोला. हा तेच ते काय माझ्या याच्यात ऑप्शन दिसा ना. कळलं ना तुम्हाला कसं सोडवायचे? ठीक, पुढे. त्यांनी खाली ना ऑप्शन दिले असणार 1 and 2. ठीक आहे, तुम्हाला कळलेत ना कोण आहे स्ट्रक्चरल आयसोमर? बाजू. पुढे बोला. 10 11 सांगायचे. 11 मध्ये काय? विच अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड मे बी रिगार्डेड बोथ ॲज फंक्शनल आयसोमर अँड पोझिशन आयसोमर? पहिल्यांदा सगळ्याचे स्ट्रक्चर काढायला लागतील तुम्हाला. त्याच्यामध्ये सेम पाहिजे काय? फंक्शनल कुठे आहेत आणि पोझिशन कुठे? फंक्शनल म्हणजेच काय? आता पहा, फंक्शनल साठी आपण काल पेअर पाहिलं, स्ट्रक्चर काढायची गरज नाही. पेअर पाहिलं ना, कोण कोण? अल्कोहोल आणि इथर, कीटोन आणि अल्डिहाइड, अजून कार्बॉक्सिलिक ऍसिड अँड इस्टर. पाहिलं ना? अशी पेअर कुठे मिळते का तुम्हाला? पहा बरं, तिथे जिथे पेअर मिळेल तुम्हाला, पेअर आणि त्यांचा फॉर्म्युला चेक करायचा. पेअर पण सेम आहे आणि फॉर्म्युला पण सेम आहे, याचा अर्थ ते तुमचा आन्सर असणार. समजले? ट्राय करा. फॉर्म्युला पहा, आपण फॉर्म्युला वेगळा येऊ शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, चेक करायचंय, सांगायचंय मला. अजून चेक करा नंतर, आज घरी गेल्यावर चेक करा परत एकदा. 12 13 सांगायचंय. द नंबर ऑफ आयसोमेरिक अल्डिहाइड अँड कीटोन विथ द फॉर्म्युला. काय नाही, अल्डिहाइड आणि कीटोन बनवायचं दिलेल्या फॉर्म्युला पासून ड्रॉ करा, येऊन जाईल. 5 कार्बन वाला अल्डिहाइड, 5 कार्बन वाला कीटोन काढा. ओके, वेगवेगळे स्ट्रक्चर्स काढा त्यांचे. आले?
कधी डबल बॉन्ड मध्ये दुसऱ्याला द्यायचा, कधी तिसऱ्याला, कधी चौथ्याला. चेक करा. फॉर्म्युलानुसार करायचे. फॉर्म्युला काय दिला त्यांनी, काय वापरायचं आहे? C5H10O. आता पहा पहिलं काय येऊ शकतं, 1 2 3 4 5. ओके, अल्डिहाइड इथं लावला, किंवा अल्डिहाइड कुठे लावू शकतो अजून? इथंच. इकडून लावलं तरी इकडून येणार ना. ठीक आहे, आले. अल्डिहाइड कुठं असतो? फक्त एंडला असतो, म्हणजे हा एक आला. आता कीटोनचे जर स्ट्रक्चर काढले आपण, पहा 1 2 3 4 आणि 5 आले का? 5 कार्बन. एक तर डबल बॉन्ड इथे किती वेळा? 1 2 3 ला, किंवा आलं का? समजलंय? हा आला अल्डिहाइड, हाच दिलाय का? C5H10O. ठीक आहे, हा ब्रांचनी पण काढू शकता. हे झाले 3, बरोबर. ठीक आहे, आता तुम्ही याला ब्रांचिंग सुद्धा करून काढू शकता. कसं? पहा, याला इथं ब्रांच दिली समजा, किती झाले? 4 झाले. किती झाले? 4 झाले. ठीक आहे, पहा याला इथं ब्रांच दिली 5. आता समजा मी ह्याला काढलं आणि इथं ब्रांच दिली, तोच झाला का? सेम झाला. किती झाले टोटल? 5 झाले. हा नाही ना झाला, हा आणि तो सारखा झाला. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. आले 5. ठीक आहे, पुढे पहा. आलंय का? थांबा, देतो, सगळे काढून देतो. एक 2 3 4 5. 1 2 3 4 5 H डबल बॉन्ड आला का? हा पहिला अल्डिहाइड आलाय, हा झाला 1. आता पहा 1 2 3 डबल बॉन्ड किती झाले? 1 2 3 4 आणि इथे मी देतो ब्रांच 5. किती झाले? 2. थर्ड 1 2 3 4 5 डबल बॉन्ड. किती वेळा आला डबल बॉन्ड? 1 2 3 ला आला. किती वेळा आला? चौथा स्ट्रक्चर पहा, किती वेळा आला डबल बॉन्ड? 1 2 3 4 5. ओके झाले. 1 2 3 4 5 इथे दिलं समजा. किती वेळा आला? तिसऱ्याला. सेम आपण किती वेळा आणू शकतो बोला? दुसऱ्याला पण येऊ शकतो. आला का? हा झाला 5वा. झालंय का? अजून येऊ शकतं कुठं सांगा? कुठे येऊ शकतो? डबल बॉन्ड हा काढला, इथं दिला ब्रांच. किती झाले? अजून एक येतोय, बोल. असं स्ट्रक्चर बोल. CH3 सांग. CH3 कंपाऊंड सांग मला. CH3 पुढे वाच. हा C इथं असं असं आणि इथं डबल बॉन्ड H. ठीक आहे, चालेल ना असं. पहा 1 2 3 4 5 झाले का? किती स्ट्रक्चर झाले टोटल? 7 स्ट्रक्चर. अजून होतात का? चेक करा. नक्की 100%? काढून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा, स्ट्रक्चर्स काढून घ्यायचे. नेक्स्ट बोला अजून. Aliphatic carbonyl carbon are present having the formula. कार्बोनिल कार्बन काढायचे. C डबल बॉन्ड O किती वेळा येईल ते तुम्हाला काढायचं. हो सेम क्वेश्चन्स. किती आला टोटल? 7. संपलं. पुढे 16. नंबर ऑफ आयसोमेरिक फॉर्म ऑफ C7H9N हॅव्हिंग बेन्झीन रिंग. सेम स्ट्रक्चर काढा, येऊन जाईल. ठीक आहे, आता आन्सर सांगू का तुम्हाला?
एकच आन्सर घ्या. 1/2 1/2 1/2 2 ते 5 4 2 ते 5 सगळे ऑप्शन काय 4 म्हणजे डी. 2 ते 5 डी. 6 2 7 2 आणि 4 7 2 आणि 4 आले का 2 ऑप्शन मॅडम. 7चा आन्सर 2 आणि 4 2 and 4 दोन्ही लिहायचे. आयसोमर विचारलेत ना आयसोमेरिक फॉर्म वरचा आणि खालचा आला ना आपला पहिला. ठीक आहे पुढे 8 3 9 2 10 3 11 3 12 1 13 1 14 3 13 1 14 3 15 4 15 4 16 3 16 3 झाले झालेत सगळे. ठीक चालतं घ्या पुढे चला. हेडिंग द्यायचं स्पेस टॉटॉमेरिझम. काय हेडिंग द्यायचंय स्पेस टॉटॉमेरिझम. आता स्पेस टॉटॉमेरिझम शिकण्याआधी आपल्याला याच्यानंतर इफेक्ट शिकायचे. त्याच्यातला एक इफेक्ट असतो रेझोनन्स. काय इफेक्ट असतो एक जे जर तुम्हाला स्पेस टॉटॉमेरिझम शिकायचं असेल तर हे येणं गरजेचं आहे. ठीक आहे हे येणं गरजेचं आहे. आता हे इन डेप्थ पुढे होईल फक्त आता कन्सेप्ट काय ती मी तुला सांगतो रेझोनन्सची. ठीक आहे आता पहा ऑर्गॅनिक मध्ये ज्या वेळेला असं होईल की ते म्हटले की मॉलिक्यूल स्टेबल आहे रिंग मॉलिक्यूल आणि तो स्टेबल आहे रिंग मॉलिक्यूल आहे आणि तो स्टेबल आहे. मग मोस्ट ऑफ द टाइम तो कशामुळे स्टेबल असतो बिकॉज ऑफ रेझोनन्स. कशामुळे स्टेबल असतो. आता रेझोनन्स म्हणजे काय पहा तुमचा जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे फॉर एक्झाम्पल पहा ही बेन्झीनची रिंग आहे आणि याच्यावरती मी म्हणतो की OH अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे. आता आपण कालच पाहिलं ऑक्सिजनकडे काय असतात बरं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय असतात ऑक्सिजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता पहिली गोष्ट ह्याच्या आधी रेझोनन्स नक्की दाखवतं कोण कोण. रेझोनन्स नक्की दाखवतो. रेझोनन्स दाखवणाऱ्या 2 गोष्टी असतात. पहिलं एक तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर रेझोनन्स दिसेल. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर काय दिसेल रेझोनन्स. किंवा जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स. कोणते पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स हे काय दाखवतात आपल्याला रेझोनन्स दाखवतात. कोण दाखवतात कोण दाखवतं रेझोनन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन. आता पाय बॉन्ड म्हणजेच कोणता बॉन्ड रे डबल बॉन्ड. ओके हा काय तुमचा पाय बॉन्ड हा काय तुमचा पाय बॉन्ड हा काय तुमचा हा कोणता आहे हा सिग्मा. एक सिग्मा एक पाय असतो बरोबर ना. अहो बरोबर आहे का 100%. ठीक आहे याचं हायब्रिडायझेशन काय बरं sp2 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 समजलंय आलंय का नक्की. आता पहा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे ना आणि पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहे का आपल्याकडे इथं अहो आहे का. ठीक आहे आता होतं काय ऑक्सिजन काय करतो ज्या वेळेला काय होईल हायड्रोजन हा निघून जाईल. ज्या वेळेला काय होईल हा हायड्रोजन निघून जाईल. हायड्रोजन काय होईल निघून गेला. इलेक्ट्रॉन पेअर त्यांनी हायड्रोजन इथली जी बॉन्ड पेअर होती बॉन्ड पेअर मधली इलेक्ट्रॉन त्यांनी काय केलं ऑक्सिजनला दिली. कोणाला दिली ऑक्सिजनला दिली. आणि तो काय म्हटला मी H+ म्हणून मी काय करतो आता जातो. मी काय करतो आता जातो. मग पहा बरं ऑक्सिजन वरती आला का निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन पेअर आले त्याच्याकडं. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर येते त्याच्यावरती काय येतो निगेटिव्ह चार्ज. त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रो काय होतं त्याला इलेक्ट्रो. आणि तसंच जर पॉझिटिव्ह चार्ज झाला तर काय म्हणणार त्याला आपण काय म्हणणार त्याला जर निगेटिव्ह चार्ज झाला तर काय म्हणायचं आणि जर पॉझिटिव्ह चार्ज झाला तर काय म्हणायचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. काय म्हणायचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मग आता काय होईल बरं हा जर निगेटिव्ह चार्ज झालाय आता ऑक्सिजन काय होतं इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि आतमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आहे बरोबर. ऑक्सिजन काय करतो त्याच्यातली जी काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना त्याला रिंग मध्ये सोडतो. कशामध्ये सोडतो रिंग मध्ये सोडतो. काय करतो त्याला
रिंग मध्ये सोडून देतो. मग त्याने काय होईल पहा, जर ऑक्सिजननी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रिंग मध्ये सोडली तर पहा आधी कुठे होती ती, ऑक्सिजन वरती, ऑक्सिजनच्या ऍटम वरती. आता कुठं आली, रिंग मध्ये. कुठं आली आता, रिंग मध्ये. कुठं आली, आता जर इथून खाली आली तर पुढचे पाय इलेक्ट्रॉन्स पण काय होणार, शिफ्ट होणार. कसे होतात ते आपल्याला पुढे शिकायचं. आता फक्त बेसिक हे शिकण्यासाठी हे शिकवतो. ठीक आहे. जर हे ऍटम टू बॉन्ड आले, ऍटम टू, तर कोणतरी बॉन्ड टू ऍटम जाईल. कोण कसं जाईल, मग पहा बरं, हे आहेत का बॉन्ड मध्ये पाय इलेक्ट्रॉन्स, ते कुठे जातील, ऍटम वरती जाणार. कुठे जाणार ते, ऍटम वरती जाणार. मग जर ते ऍटम वरती गेले याचा अर्थ काय, इथं येणार निगेटिव्ह चार्ज. बाकीच्यांना हात लावलाय का आपण, नाही. कळाले, आलंय का. सेम ही पुन्हा अशी रिंग मध्ये फिरेल, ऍटम टू बॉन्ड. जर ही ऍटम टू बॉन्ड गेली, कोण काय जाणार, कोणतरी बॉन्ड टू ऍटम. कळलंय, हो. जे शिफ्ट नाही झाले ते तसेच ठेवायचे. बोला, हे कुठं आलं, बॉन्ड मध्ये, आणि हे कुठे आली, समजलंय, या ऍटमवर. बोला, ही कुठे जाईल, ऍटम टू बॉन्ड, ही बॉन्ड टू. हे सगळं इंडेप्थ मी पुन्हा एकदा शिकवणार आहे, विथ तिथे जे टर्म्स वापरतो आपण, जे शब्द वापरतो ते. आता फक्त एवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्याच्यावर हे समजून जाईल लगेच तुम्हाला. ज्यांना हात नाही लावला त्या ठेवल्या. बोला, आणि हे इन डाऊट, ऍटम टू बॉन्ड टू. आलंय का, हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सारखं आलं का. हे स्ट्रक्चर म्हणजेच हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर्स म्हणजेच हे स्ट्रक्चर आहे. हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे म्हणजेच हे, हे म्हणजेच. आता का बरं, मग हे एवढे काय काढले, यांची जी स्टॅबिलिटी आहे ती आपण ह्या एका स्ट्रक्चरवरनं डिफाईन करू शकत नाही. ह्या मॉलिक्युलची जी स्टॅबिलिटी आहे ती एका स्ट्रक्चरवरनं डिफाईन होत नाही. मग ती कशी डिफाईन झाली पहा, आपल्याला कळलं की जो काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होती ती बॉन्ड मध्ये आली, इथून इथे आली, इथून इथे फिरली, अशी फिरल्यामुळे काय झाली, फिरायला वेळ लागेल ना त्याला, ती कंटिन्यू काय राहील, अशी रिंग मध्येच फिरत राहील. जर ती रिंग मध्येच फिरत राहिली याचा अर्थ काय, बाहेरून जर कोणी त्याला अप्रोच झाला लगेच, तर हा लगेच त्याच्यासोबत रिॲक्ट करेल का, नाही. का, याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुठे आहे, या रिंग मध्ये बेजी. जर रिंग मध्ये बेजी असेल तर हा काय होईल, स्टेबल. काय होईल, हा काय होणार आहे, हा स्टेबल. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे की याची आपण स्टॅबिलिटी दाखवण्यासाठी त्याचे मोर दॅन वन स्ट्रक्चर्स काढले आणि मुवमेंट ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवली, त्याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स. काय म्हणतो ह्याला आपण, काय म्हणतो ह्याला आपण. आलंय का, अहो समजलंय का, कळलंय, कसं केलंय, कळलंय. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देऊ का. ओके, आणि मग रेझोनन्स होण्यासाठी कोण कोण गरजेचं आहे बरं आपल्याकडे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे आणि पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स पाहिजे. कोण कोण पाहिजे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि. आता फॉर एक्झाम्पल पहा, समजा आपल्याकडे आहे क्लोरीन. थांब ना, ठीक आहे, समजा बेन्झिन रिंग, त्याच्या डोक्यावरती कोण आहे आपल्याकडे, क्लोरीन आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, क्लोरीन कडे इलेक्ट्रॉन असतात, क्लोरीन कडे इलेक्ट्रॉन. बोला, बॉन्ड टू ऍटम टू. सर मी असे नाही, मी असे बॉन्ड दिलेत. ठीक आहे ना, तू असं फिरव, तसं फिरून दाखव. डबल बॉन्ड Cl, ज्यांना हात नाही लावला ते तसेच ठेवायचे. इथं आली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आलं का, बोला, ऍटम टू बॉन्ड टू डबल बॉन्ड Cl. आले, दोन डॉट द्या किंवा एक मायनस साइन द्या, चालते. ठीक आहे, आले. बोला, ऍटम टू बॉन्ड टू. आले, जायचं पुढे. बोला, ऍटम टू बॉन्ड टू.
आलं का? कळलंय? हे काय होतं, यांचं डिलोकलायझेशन होतं. म्हणजे कंटिन्युअसली लोकेशन काय होते यांची, कोणाची, पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉनची. त्याच्यामुळे काय होतं, हे स्ट्रक्चर तुमचं स्टेबल होतं. काय होतं, स्ट्रक्चर तुमचं स्टेबल होतं. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे की स्ट्रक्चर असं स्टेबल राहते, त्याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, अहो काय म्हणणार आहे? ठीक आहे, मग सांगा बरं मला, ह्याच्यामध्ये रेझोनन्स असेल का? एक मिनिट. हा ठीक आहे, बोला. रेझोनन्स असेल का? टॉटोमेरिझम असेल का सांगा? टॉटोमेरिझम असणार आहे. ठीक आहे, असू द्या, टॉटोमेरिझम असू द्या. बरोबर, टॉटोमेरिझम आहे का? टॉटोमेरिझम मध्ये काय होणार, हा H प्लस निघून जाणार, डबल बॉन्ड इथे येणार, OH वरती इलेक्ट्रॉन येणार, इथले इलेक्ट्रॉन आले ना, ठीक आहे, आणि हा H याला जाऊन अटॅच झाला, पाय बॉन्ड, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झाले का डिलोकलायझेशन. म्हणजे इथं पण काय काय, इथं पण रेझोनन्स आहे का? रेझोनन्स म्हणजे जिथे जिथे रेझोनन्स दिसेल तिथे काय असणार आपल्याकडे, टॉटोमेरिझम. काय असणार आपल्याकडे, आलंय का? समजलंय का? नक्की का? मग पहा आता पुढे, याच्यात काय डाऊट, हे काढायचंय का? लिहायचंय तुम्हाला? हे लिहून घ्या, स्ट्रक्चर काढून घ्या. आता टॉटोमेरिझम ह्याच्यात दिसेल का नाही सांगायचं. ठीक आहे, चालते. सांगा, टॉटोमेरिझम असेल का? असेल? कस काय बरं? पहा बरं, 1 2 3 3, बरोबर ना? इथं काय 2 हायड्रोजन, इथं काय 2 हायड्रोजन. पहा, चेक करा. H H OH, इथे काय येणार बोला, H. बरोबर होईल ना असं? हे झालं या बाजूने. त्या बाजूने होईल का? होणार ना, त्या बाजूने पण होणार. कसं होणार चेक करा. डबल बॉन्ड हो, त्यानंतर काय होतं, आता पहा 1 2 3 4 5 आहे का? आता काय करायचं, समजा असं झालं की 3 नंबरचा जो कार्बन आहे, आपण कुठं चेक करतो, 3 नंबरच्या कार्बनला ना, किंवा तिसऱ्या नंबरवरला, किंवा अल्फा कार्बनला, तिसऱ्या नंबरला, किंवा त्याला काय म्हणतो आपण, अल्फा कार्बन. C डबल बॉन्ड O च्या शेजारचा कार्बन काय म्हणतो त्याला आपण, इकडे पण इकडे पण. इकडे तर होतंय आपण पाहिले, पण ह्या बाजूने होईल का नाही हे आपल्याला चेक करायचं. या बाजूने होईल का नाही चेक करायचं. या बाजूने सुद्धा होतं. कसं होतं, जर जर अल्फा कार्बन वरती हायड्रोजन नसतील, अल्फा कार्बन वरती हायड्रोजन नसतील, ऍज वेल ऍज तो जर sp3 हायब्रिडाइज नसेल, जर अल्फा कार्बन वरती हायड्रोजन नसतील आणि तो sp3 हायब्रिडाइज नसेल, sp3 हायब्रिडाइज, आता पहा बरं इथं आहे का हायड्रोजन, आहे की हायड्रोजन, हायड्रोजन आहे का, पण हा sp3 आहे का, कसा आहे हा, मग काय करायचं, मग काय करायचं सांगितलं त्यांनी की पुढे चेक करा. कुठे चेक करा, पुढे. कुठे, ऑड नंबर कार्बन जिथे येईल ना तिथे चेक करा, तो sp3 आणि तिथे हायड्रोजन आहेत का. ऑड नंबर कार्बन काय करा, पुढचे चेक करा. मग ऑड नंबर कोणाला म्हणतो आपण, 1 3 4 4 असतो का ऑड, काय तो इवन, अजून 5 7 9, बस आपल्याला इथपर्यंतच देतील ते, याच्या पुढे ते जाणार गेले तर चला 11. मग हे जे कार्बन आहेत, म्हणजे तिसरा कार्बनला समजा नाहीये तर कुठे चेक करा, 5व्याला. 5व्याला नसेल कुठे चेक करा, कुठे चेक करा, म्हणजे ह्याच्यापैकी कोणता तरी एक काय पाहिजे तुम्हाला, हा नाही, कसं पाहिजे, एक sp3 आणि काय पाहिजे त्याच्याकडे, अल्फा हायड्रोजन. काय पाहिजे त्याच्याकडे, म्हणजे त्याच्याकडे हायड्रोजन पाहिजे, अल्फा हायड्रोजन नाही, अँड हायड्रोजन. काय पाहिजे त्याच्याकडे, म्हणजे ह्यांच्यापैकी कोणताही कार्बन कसं पाहिजे, sp3 हायब्रिडाइज पाहिजे आणि काय पाहिजे त्याच्याकडे, हायड्रोजन पाहिजे. आले, असं जर असेल तरी पण काय असणार आहे, टॉटोमेरिझम तो दाखवणार आहे. काय दाखवणार आहे तो,
मग समजा असं झालं की 5व्या वरती आहे, कुठे आहे ते? आपण त्याला म्हणतो 1-5 सिस्टीम. काय म्हणतो त्याला आपण? जर 7व्या वरती आहे काय म्हणतो त्याला आपण? 1-7 सिस्टीम. 9व्या वरती काय म्हणणार? पण ही आली कशी? ठीक आहे, पण ही आली कशी सांगतो पहा, चेक करा. आता पहा इथे डबल बॉन्ड आहे का? डबल बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स. काय इथे? काय इथे? पाय इलेक्ट्रॉन्स. आता समजा हा H+ गेला, हा H+ काय झाला? निघून गेला. H+ने काय केलं? H+ म्हटला कार्बनला की आता मी H+ म्हणून मी बाहेर पडतो. माझे इलेक्ट्रॉन काय करतो? स्वतःकडे ठेव. माझे इलेक्ट्रॉन्स काय करतो? तुझ्याकडे ठेव तू, आणि त्याचं काय करायचं तू ते पाहून घे. मग पहा हायड्रोजन समजा गेला का हायड्रोजन? आता हायड्रोजन गेला, इलेक्ट्रॉन कोणाकडं? कार्बनकडे. इलेक्ट्रॉन कोणाकडे आले? कोणाकडे आले इलेक्ट्रॉन? आले का कार्बनकडे? आता आलेत कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रक्चर जर पाहिलं तर काय दिसेल तुम्हाला? आपल्याकडे काय इथे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय इथे आपल्याकडे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच वेळेस काय आपल्याकडे? पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स. काय आपल्याकडे? पाय बॉन्ड. आता आपण मगाशी शिकलो, जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पण आहे आणि पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स पण आहे, याचा अर्थ स्ट्रक्चर काय दाखवेल? रेझोनन्स. स्ट्रक्चर काय दाखवणार? स्ट्रक्चर काय दाखवणार? आर्यन काय दाखवशील? तू नाही बावळट. स्ट्रक्चर काय दाखवेल? स्ट्रक्चर रेझोनन्स. तुझ्यात कुठे इलेक्ट्रॉन फिरवतो? कुठून कुठं? कळलं का? आले म्हणजे इथं काय भेटणार आपल्याला? काय भेटणार? रेझोनन्स. ठीक आहे, मग पहा रेझोनन्स कसा येईल पहा. दिशाताई चेक करा वरती. पहा हे ऍटम टू बॉन्ड, हे बॉन्ड टू ऍटम. मग स्ट्रक्चर पहा काय होतंय. बोलू नका, बोलू नको. डबल बॉन्ड O आहे तसाच. ठीक आहे, इकडचा हायड्रोजन आहे तसाच. एक काय झालं? हायड्रोजन आपला निघून गेलता ना, H+. पहा ऍटम टू बॉन्ड, ऍटम टू आणि बॉन्ड टू आले का इलेक्ट्रॉन पेअर. इकडचा हायड्रोजन आहे तसंच. त्यांना काय आपण हात लावलेला? एनी डाऊट? एनी डाऊट. आता आहे की ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हा H+ काय करेल? याला अप्रोच करेल का? समजा त्यांनी H+ ने अप्रोच केलं तर खाली 5 स्ट्रक्चर काय तयार होईल? आता बेन्झीन रिंग, रिंग वरती OH. ठीक आहे, इथे हा झाला तुमचा H आणि इकडे झाला तुमचा H. आता पहा बरं, हा sp3 झाला का? मग आता ह्या साईडनी टॉटोमेरिझम दाखवेल का? समजलंय? कळलंय का? कुठं चेक करायचं? ऑड नंबरला. समजा 5 नाही, 6 नाही, 7ला जर असेल तरी पण चालेल. सेम फिरून 1-2 स्टेपमध्ये रेझोनन्स होऊन तुमचा काय येणार? हायड्रोजन तिसऱ्याला येईल आणि तिथून तो काय दाखवेल? इनोल स्ट्रक्चर तयार केले. काय तर कोणतं स्ट्रक्चर तयार करेल? म्हणजे पहा इनोल स्ट्रक्चर कसं असेल याच्यावर ना, बेन्झीन रिंग OH बरोबर, डबल बॉन्ड. इथे डबल बॉन्ड, इथे. कळलंय? कळलंय का? समजलंय? नक्की 100% जायचं का पुढे? ठीक आहे, मग देतो मी स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल का नाही. आणि ही जी कन्सेप्ट आहे पहिल्यावर नाही तर 5व्याला 7व्याला ऑड नंबरला चेक करायची. त्याला काय म्हणतो आपण? स्पेस टॉटोमेरिझम. काय म्हणतो त्याला आपण? ठीक आहे, लिहून घ्या खाली. इफ कार्बन अल्फा कार्बन इज नॉट sp3, इफ अल्फा कार्बन इज नॉट sp3, if alpha carbon is not sp3, मग काय करायचंय? जर अल्फा कार्बन sp3 नसेल तर लिहा तुमच्या भाषेत. पुढे काय करायचं? चेक फॉर sp3 हायब्रिडाइज कार्बन. चेक फॉर sp3 हायब्रिडाइज कार्बन. काय करायचं? sp3 हायब्रिडाइज कार्बन साठी चेक करायचं. कुठे? ऍट odd positions in the given ring, at the odd position in the given ring or chain. given ring किंवा chain मध्ये पण चालेल. in the given ring or chain.
बोला, इथे दिसेल का? अजून एक काढतो थांबा, म्हणजे एकदम देता येईल. बोला. बोला. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 किंवा 6 7. हा 8. याला 8 जाणार ना पुढून. आले का? आता पहा बरं, तिसरा कार्बन आहे का sp3? आहे का sp3? नाही. पाचवा कार्बन आहे का? मग 5 नंतर कुठे चेक करायचं? 7 ला चेक करायचं. आहे का 7वा sp3? आहे sp3. म्हणजे याच्यामध्ये टॉटोमेरिझम आहे का? टॉटोमेरिझम कसं येईल बरं? पहा, चेक करा. काय होईल? पहिल्यांदा इथून हायड्रोजन असणार ना इथं, हा हायड्रोजन निघून जाईल. बोला, इथून इथे आले ॲटम टू बॉन्ड, बॉन्ड टू, ओके सॉरी, इथं बॉन्ड टू ॲटम, बरोबर. मग पुन्हा इथून इथे, इथून इथे, आणि मग इथे काय येणार? तुमचा हा निघालेला H प्लस तुमचा इथे येऊन जाईल, आणि मग तो काय दाखवेल? तुमचं टॉटोमेरिझम. सॉरी, टॉटोमेरिझम काय दाखवेल तो? आणि टॉटोमेरिझमचं स्ट्रक्चर कसं येईल बरं याचं? पहा, बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंग OH डबल बॉन्ड, बरोबर ना? आले? कळलंय का? म्हणजे डायरेक्ट टॉटोमेरिझमचं स्ट्रक्चर काढले. ठीक आहे, याच्यानुसार काढू का सगळं? तसं काढतो का? जमेल? आले? समजलंय का? नक्की का? काय डाऊट? हा पण चेक करायचंय ना आपल्याला. केलं का चेक? ठीक आहे, एक तुमची रिंग इथे येईल, हे इथं आलं ना वरती. ठीक आहे, समजलंय? अवकळलंय का? 100%. जायचं का पुढे? ठीक आहे, हे पण गेलं. काढून घ्या वाटलंच तर. इथून पण येईल ना ॲटमवर. घ्या, ड्रॉ करून घ्या. नाही, घ्या ड्रॉ करून. काय झालंय? सर लय स्ट्रक्चर काढायचे, किती वेळ तुम्ही असं स्केलनी काढत राहणार? नाही, सांगतोय मी तुला. तुझं गाव कोणतं? पुसू का? पुढच्या मध्ये येईल का सांगा? झालं का? बोला. 1 2 3 4 5. बोला, येईल का? पाचवा कार्बन काय? याला असं लिहू का? H चालेल? H3 होता ना? H2 आलं का? हायड्रोजनला वरती काढला, आधी 3 होते. H H H आहे का? ठीक आहे, पहा काय होईल? हा निघून जाईल. ठीक आहे, काय होईल याच्यापासून? इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड झाला,
हा पुढे शिफ्ट होईल कार्बन वरती, ठीक आहे. परत इथून इथे, इथून इथे हा H प्लस इथे, म्हणजे पा काय झाले CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड COH आणि H आले. हे झालं याचं इनोलिक स्ट्रक्चर. कळलंय? कळलंय का? काही फक्त शिफ्ट केले, एरोनुसार शिफ्ट केले. बघ की इथून कुठे आला पहिल्यांदा, इथे आला का डबल बॉन्ड. बोला, हा इथं आल्यामुळे हा काय झाला, कार्बन वरती शिफ्ट झाला का. कार्बन वरून कुठे झाला, परत बॉन्ड मध्ये गेला का, बॉन्ड मध्ये आला, बॉन्ड मध्ये इथला बॉन्ड वरती ऑक्सिजन आणि हा H प्लस तुमचा. बोला, कळलंय सर? 2-3 दिवसांनी कळल, टेन्शन नको घेऊ, हरायचं नाही. कालची मॅच पाहिली का, रेसलिंग? दंगल पाहिला, दंगल? त्याच्यात कशी ती शेवटच्या आला 5 पॉइंटचा तीच मुलगी, पण ओरिजिनल खरी मध्ये, ठीक आहे. फोगाट नाव आहे ना काय त्यांचं तरी, ठीक आहे. काल त्याची मॅच होती, विनीता ना, हा गीता, त्याच्यात गीता आहे, ही जी खरी आहे ना आत्ता, तिची काल मॅच होती आणि ती लॅक करत होती मागे. पुढे 2 पॉइंट होते आणि हिला 0 होते आणि शेवटचे 10 मिनिटं राहिले, 10 सेकंद राहिले होते. किती? 10. शेवटच्या 10 सेकंदात तिने 3 पॉइंट घेतले आणि ती जिंकली. शेवटच्या 10 सेकंद मॅच पा. नीरज चोप्रा तर पाहिला असेल का, नाही पाहिलं? पाहिलं त्याचा थ्रो, पहिल्याच थ्रो मध्ये तो डायरेक्ट फायनल. आणि तसंच अजून एक आहे साबळे, रनर आहेत ते साबळे, ते सुद्धा फायनलला आहेत, चेक करा. ती सानिया बावळट झाले, तो सेन आहे, तो होता नाही, तो बाहेर आला. आले का, झाले? बोला, इथे सुद्धा दाखवणार, इथे सुद्धा दाखवणार. हे डी म्हणजेच काय, तुमचे हायड्रोजनच आहे. काय डी म्हणजे? आपण आयसोटोप्स नावाची कन्सेप्ट शिकलो का? आयसोटोप शिकलो. काय असतं बरं आयसोटोप्स? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक, आणि कार्बनचे वेगवेगळे आयसोटोप शिकलो. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. तसेच हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. हायड्रोजनचे कोणते कोणते? पहिला आहे हायड्रोजन, दुसरा असतो ड्यूटेरियम, कोणता असतो? ड्यूटेरियम, आणि तिसरा काय असतो? ट्रिटियम. कोण असतो तुमच्याकडे? ट्रिटियम. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. मग इथं काय दिलंय, फक्त त्यांनी ड्यूटेरियम वापरलाय. तो पण काय एक प्रकारचा हायड्रोजनच आहे. जर तो पण हायड्रोजन आहे, पण म्हणजे तो काय दाखवणार आपल्याला? टॉटोमेरिझम. कोण दाखवणार तो पण? मग पहा, रिंग ओडी. आता OH येईल का? ड्यूटेरियम वापरला, मग इथं पण घेणार डी सन. बाकीचे डी आहे तसेच, एकच डी जातो ना. घ्या लिहून, तिथे लिहा, where D is equal to isotopic form of hydrogen, deuterium. D is equal to isotopic form of hydrogen, that is deuterium. हायड्रोजन काय काय द्या ना, डबल बॉन्ड द्या ना तो. बस खुश. पुसू का? Heading the enolization. Enolization.
हा शिकवणार की ह्याच्यानंतर स्टिरिओ तेच चालू होणार ना. हे तर संपू दे. लिहा खाली द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग. पहा द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग कीटो ग्रुप. कन्व्हर्टिंग कीटो ग्रुप into enol is known as enolization. म्हणजे जे आतापर्यंत करतो त्याचं नाव काय आहे? enolization. संपलं एवढंच. काय वेगळं आहे का? this process is carried out in presence of ऍसिड और बेस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते ही? ऍसिड किंवा बेस याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरतात. लिहिलंय बघ. एक्झाम्पल देऊ का? नाही सरणार. आता ज्या हायड्रोजनमुळे इनोलायझेशन होतं, ज्या हायड्रोजनमुळे काय होतं, त्या हायड्रोजनला म्हणतो आपण इनोलायझेबल हायड्रोजन्स. पण त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण किंवा जे हायड्रोजन या इनोलाइज्ड होऊ शकतात, जे हायड्रोजन इनोलाइज्ड होऊ शकतात त्यांना काय म्हणतो आपण? इनोलायझेबल. या लिहून द हायड्रोजन्स that can take part in enolization are known as enolizable hydrogens. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा आता CH3C डबल बॉन्ड O CH3 NaOH. ठीक आहे. हिट केलं. NaOH काय रे तुमचा? बेस आहे. NaOH काय तुमचा? बेस आहे. NaOH काय आहे? आता बेस वापरा, NaOH वापरा किंवा ऍसिड वापरा जसं की HCl किंवा H2O वापरलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे. H2O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड असं केलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. या तिघांपैकी कोणीही वापरा तुमचं. बोला या तीनला मी असं लिहू का? H H H. या तीनला असं लिहू का मी? H H H. 1 2 3 1 2 3. बोला इनोलायझेशन होईल का? इनोलायझेशन होईल का? इनोलायझेशन. ओके. इनोलायझेशन म्हणजेच काय? टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम कधी होतं? ए बाळा वर बघ. टॉटोमेरिझम कधी होतं? त्यावेळेस काय असतं आपल्याकडे? अल्फा कार्बन. अल्फा कार्बन कसा? sp3. त्याला काय पाहिजे? अल्फा हायड्रोजन. आहेत का मग इथे? आहेत का? नक्की आहेत 100%. मग पहा बरं CH2 डबल बॉन्ड COH CH3. आता त्या साईडनी करा किंवा या साईडनी करा तरी सुद्धा तेच येणार आहे. आता पहा काय होतं? जो H+ निघतो ना इथून, जो काय निघतो तो कोणाच्या प्रेझेन्स मध्ये निघतो ह्या OH मायनस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये निघतो? या OH मायनसच्या प्रेझेन्स मध्ये. आधी तो OH मायनसच्या प्रेझेन्स मध्ये बाहेर येतो आणि मग त्या ठिकाणी याचं कन्व्हर्जन होतं. कळलंय? अशी ही रिॲक्शन आहे. एक स्टेप अजून पुढे. कळलंय का? परंतु समजा आपण ही रिॲक्शन अशी केली आहे CH3C डबल बॉन्ड CH3. याला असं लिहू H H. चालेल का? CH. NaOD कोण वापरला मी आता? तोच आहे का? H च्या ऐवजी काय वापरलं? फक्त ड्यूटेरियम वापरलाय. बरोबर. मग समजा असं केलं तुम्ही तर डायरेक्टली कन्व्हर्जन पहा काय होईल तुमचं? CH3COH CH2 डबल बॉन्ड. बरोबर का? इथला हायड्रोजन निघून
पण हे असं होत नाही. ज्यावेळेस तुम्ही आयसोटोपिक फॉर्म घेता, काय करता, ज्यावेळेला तुम्ही आयसोटोपिक फॉर्म घेणार त्यावेळेला काय होतं पहा, सी डबल बॉन्ड ओ, जे तुमचे इनोलायझेबल हायड्रोजन आहेत, जे काय तुमचे, ते सगळे तुमच्या आयसोटोपिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात? आणि मग यांचं इनोलायझेशन होतं. काय होतं यांचं? म्हणजे काय होणार पहा, CD3 COD डबल बॉन्ड CD. आले का? कळाले? फरक कळालाय? जर आयसोटोपिक फॉर्म वापरला तर आधी त्याच्यामध्ये कन्व्हर्जन, मग त्याचं कन्व्हर्जन. कळतंय का? हा इथे NOD घेतला आपण. ठीक आहे, आलंय का? नक्की व्हिडिओ पॉज करायचा, हे लिहून घ्यायचं. चालेल का? लिहून घेताय? ठीक आहे, आता पॉज करा, लिहून घ्या. ठीक आहे, घ्या लिहून. इफ इन इनोलायझेशन आयसोटोपिक फॉर्म इज युज्ड, if in ionization isotopic form is used, if in ionization isotopic form is used, in bracket करा, NaOD in bracket NaOD किंवा D2O, H2O च्या ऐवजी D2O, then all the enolizable hydrogens, then all the enolizable hydrogens are converted into isotopic form. कशामध्ये कन्वर्ट होतात? पहिल्यांदा ते आयसोटोपिक फॉर्म are converted into isotopic form किंवा are replaced by D, converted into isotopic form or are replaced by D. समजले? नक्की कळाले? इथं आपलं स्पेस टॉटोमेरिझम सुद्धा संपले. स्ट्रक्चरल आयसोमर्स आपले सगळे झालेले आहेत. आता उद्या काय करायचं आपल्याला? स्टिरिओ. 5 मिनिटं आहेत का आपल्याकडे अजून? आहेत की ते काय? हो झालं का? मग डोक्याने आहे ना तू इथं? हो घ्या, एक्झाम्पल्स घ्या सगळे. होमवर्क क्वेश्चन लिहा. फाइंड number of hydrogens, आकर बंद. Find number of hydrogen replaced by deuterium. Find the number of hydrogen replaced by deuterium. व्हिडिओ पॉज करा ना, ऐकून घ्या. व्हिडिओ चालू नाही? चालू आहे. मग असं कसं? घाबरलो ना मी. रिप्लेस्ड बाय ड्यूटेरियम अँड कन्वर्ट नाही अँड परफॉर्म इनोलायझेशन रिॲक्शन. किती आहेत ते काढायचे आणि इनोलायझेशन रिॲक्शन करायचे. आणि समजा ड्यूटेरियम ऑलरेडी दिलेला असेल, ठीक आहे, तर डायरेक्टली रिॲक्शन करायचे. ठीक आहे, होमवर्क आहे.
घ्या, किती झाले टोटल? 7. ठीक आहे, 7 आहेत ना हे. आज 2 DPP पडतील. हो हो चालतंय. किती झाले? 7. आणि DPPचे प्रश्न जेवढे असतील तेवढे. ठीक आहे, आजचं होमवर्क उद्या मात्र कम्प्लीट करून आणायचं. इथं आपलं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम सगळं संपलेलं आहे. उद्या आपण स्टिरिओ आयसोमर चालू करूया. उद्या परवा 2 दिवस चालेल. जॉमेट्रिकल स्ट्रान्स वगैरे वगैरे त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, ते सगळे आपले उद्या कव्हर होऊन जातील, उद्या आणि परवा. त्यानंतर आपण सगळे इफेक्ट सुरू करूयात आणि मग GOC थोडंसं राहील, ते आपलं कम्प्लीट होऊन जाईल. समजले? आले काय डाऊट इथपर्यंत? ठीक आहे, चालते. बाकीचं आपण उद्या पाहूयात.